पुढच्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे याकरिता नवीन शैक्षणिक धोरण हाणून पाडणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने बंधन लॉन येथे दिलीप बाबू इंगोले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विचारपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह सत्कारमूर्ती दिलीप बाबू इंगोले यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रेरणा इंगोले, आमदार सुलभा खोडके, आमदार यशोमतीताई ठाकूर, माजी आमदार सुनील देशमुख, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी महापौर विलास इंगोले, संजय खोडके, अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघ अमरावतीच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे, कोषाध्यक्ष महेंद्रसिंह सोमवंशी, सचिव मेघश्याम करडे, जगन हरणे, जगदीश गुप्ता, कीर्ती अर्जुन, प्रवीण दिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना हर्षवर्धन देशमुख म्हणाले, आज चांगल्या माणसांची गरज असून शिवाजी शिक्षण संस्थेने तत्कालीन वेळी ज्यांना मदत केली त्यांनी नंतरच्या काळात सहकार्य केले नाही, परंतु बळवंत वानखेडेसारखा चांगला माणूस पुढे येत असल्याने संकुचित प्रवृत्तीला आपल्याला ठेचता येईल असे नमूद करून त्यांनी शिव परिवारातील सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. प्रारंभी आयोजकांच्या वतीने दिलीप बाबू इंगोले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेब देशमुख व दादासाहेब गवई यांनी ज्याप्रमाणे कार्य केले त्या विचाराने आपल्याला पुढे जायचे असून जिल्ह्याची नाचक्की करणाऱ्यांना कायमचे हद्दपार करायचे आहे. आज दिलीप बाबू इंगोले देखील भाऊसाहेबांचे कार्य पुढे घेऊन जात आहेत. समाजातील अशा कर्तृत्ववान माणसांच्या पाठीशी आपण उभे असलो पाहिजे असा संदेश उपस्थितांना दिला. संविधान वाचविण्यासाठी व लोकशाही टिकविण्यासाठी आपण सर्वांनी बळवंत वानखेडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन सुद्धा आमदार ठाकूर यांनी उपस्थितांना केले. या प्रसंगी आमदार सुलभा खोडके, माजी आमदार सुनील देशमुख, कीर्ती अर्जुन यांनी आपले विचार व्यक्त करून दिलीप बाबू इंगोले यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी असलेले आपले नाते भाषणातून व्यक्त केले. दिलीप बाबू इंगोले हे उत्तम प्रशासक, कुशल संघटक व आदर्श पिता असून त्यांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे. मी देखील संस्थेला आणि दिलीप बाबू यांना नेहमीच सहकार्य केले असून मला पुढील चांगल्या कामासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविकेतून कांचनमाला गावंडे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली, तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव मेघश्याम करडे यांनी केले. यावेळी शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह शिव परिवारातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.